इयत्ता 10वी आपण मागच्या लेक्चरला पान नंबर 1 संपवलं होतं. पान नंबर 2 वरती उदाहरण सोडवून दिलेलं आहे. त्याच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत. पान नंबर 3 वरती दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, त्यानंतर पान नंबर 4 वरती सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 घ्या. सराव संच 1.1 आजची तारीख लिहा, आजचा वार लिहा. सराव संच 1.1 ला आपण आलेलो आहोत. सोडवून दिलेली उदाहरणं तुम्ही करा, काय शंका असतील त्या विचारा. पान नंबर 2 वरती तुम्हाला एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे, त्याला ते 2 मेथड दिलेले आहेत. कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तरी चालतं. होय. त्यानंतर पान नंबर 3 वरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, उदाहरण क्रमांक 2. पान नंबर 3 वरती तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. कधी सोडवा, आपला अभ्यास झाल्यावर सोडलं असं तरी चालतंय. तुम्हाला कधी जमेल तेव्हा ते सोडवा. या सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. तुम्हाला पुढील कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि समीकरण सोडवायला सांगितलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आहे तसं ते लिहून घ्यायला लागतं. तुम्हाला जसं उदाहरणात दिलेलं आहे तसं ते लिहून घ्यायचं आहे. आता तुम्हाला नवीला झालेलं आहे, काय नवीन आहे असं काही नाही, नववी सारखंच आहे हे. आपण आहे ते पहिल्यांदा लिहून घेत घेत पुढे जाऊया. घ्या पान नंबर 4 करा. उदाहरण नंबर 1 आकडा या ठिकाणचा पहिला आकडा पान नंबर 4 वर तुम्हाला दिसतंय का हे? एक लिहिलं दिसतंय का? हो सर. बर, ठीक आहे. घ्या, कृती पूर्ण करायची आहे आणि समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. 5x + 3y = 9. 5x + 3y = 9. लागलीच लिहा. 5x + 3y = 9. त्याला नंबर 1 दिलेला आहे. पुस्तक तुमच्या समोर आहे, त्यातनं बघून आहे तर सगळं लिहायचं आहे. रिकामी जागा फक्त आपण तिथं बरोबर लिहायची आहे. 2x - 3y = 12. 2x - 3y = 12. नंबर द्यायचा आहे 2. त्याचं पुढचं वाक्य बघून लिहा. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. दोघांची बेरीज करायची. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. त्या दोन्ही खाली लिहून घ्या. 5x + 3y = 9. 2x - 3y = 12. आपण करतोय बेरीज, त्यामध्ये प्लस न लिहिलं, रेख मारायची आहे. आता त्याने रिकामी जागा सोडलेली आहे बघा. आता आपण या ठिकाणी विचार करायचा आहे, बेरीज करायची आहे. 5 + 2 म्हणजे काय आलं? 7x आलं. 7x + 3y - 3y 0 झालं. आणि या बाजूला काय आलेलं आहे तुमचं? 12 आणि 9 21 आलं. अशा पद्धतीने आपण हे केलं. +3y - 3y 0 झालं. 5x + 2x means 7x. 5x + 2x म्हणजे 7x आले. 9 + 12 म्हणजे 21 आलं. आता त्याने रिकामी जागा कशाला सोडलेलं आहे बघा बरं. एक्सच्या मागे त्याने चौकोन दिलेला आहे आपल्याला. हा 7 ला चौकोन तुम्ही करावयाचा आहे. 7 ला. आता बरोबर चिन्हाच्या पुढं तुम्हाला रिकामी जागा सोडलेली आहे, म्हणजे हे 21 ला चौकोन आला. चौकोनामध्ये हे 21 आलेलं आहे. आता तुम्हाला खाली काय सांगितलं बघा बरं. देअरफॉर म्हणून x बरोबर आपण काय करणार? इथं 7 गुणिले होतं. मला काल परवाच मी सांगितलं होतं की हे एका चलातील समीकरण तयार झालं. इथे एकच चल आहे ते म्हणजे x. एका चलातील समीकरण तयार झालं. यावेळेला आपल्याला 7x दिसतंय. 7 तुम्हाला नको आहे. 7 गुणिले x आहे. 7 × x. तुम्हाला 7 तिकडे घालवायचं असेल तर भागाकार करावं लागेल. डिवायडिंग बाय 7 ऑन बोथ साइड्स. तिथे काय ते लिहिलेलं नाही,
हा, तर या बाजूला आपल्याला 7 काय करायचं आहे, भागायचं आहे. 21 ला आपण चौकोन केला, 21 ला 21 भागिले काय येणार तर 7 येणार आहे अपॉन 7. पुन्हा ह्या 7 ला पण तुमच्या ठिकाणी चौकोन येणार बघा. बोला ते जर विचारायचं, एक मिनिट. 21 भागिले 7. बर, पुढे पदा भागाकार करा. therefore x is equal to 21 भागिले 7 म्हणजे किती आलं, 3 आलं. चौकट बघा कशाने केलेले आहे, एक्स पण रिकामी जागा सोडलेली आहे बघा, म्हणजे 3 ला चौकट आली. पुस्तक तुमच्या समोर आहे, पेपरला अशा प्रकारेच असतं. त्या फक्त रिकामी जागा भरत जायचं असते, ज्याला काय लिहायचं नाही, जेवढं आपल्याला सांगितलं तेवढंच करायचंय. एक्स बरोबर 3 आलेलं आहे. आता दुसऱ्या कॉलम मध्ये आलो बघा आपण. आता आपण दुसऱ्या कॉलम मध्ये आलेलो आहे. पुस्तक बघा तुमचं दुसऱ्या कॉलम मध्ये आपण आलेलो आहे. बर, ठीक आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय काय लिहिलेलं आहे बघा. दुसरा कॉलम काय सांगितलेलं आहे, एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण तिथे एक 3 लिहून दिलेच बघा तुम्हाला, म्हणजे 103 आलं पाहिजे. सोपं आहे की नाही बघा. पुढच्या कॉलम मध्ये काय सांगितलं त्यांनी, एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणजे एक्स बरोबर 3 आलेलं आहे. तुमचं चुकलंय का बरोबर लगेच कळते. लिहा पुढे, पुटिंग एक्स इक्वल टू 3 इन इक्वेशन, पुटिंग एक्स इक्वल टू 3, पुटिंग एक्स इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. समीकरण 1 मध्ये आपल्याला हे भरावयाचं आहे. इन इक्वेशन 1, पुटिंग एक्स इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. आता समीकरण 1 तुमचं काय आहे, 5x + 3y = 9. आपलं समीकरण 1 आहे 5x + 3y = 9. 5x + 3y = 9. या ठिकाणचं हे समीकरण तुमचं पहिलं. 5x + 3y = 9. आता आपल्याला त्याने काय दिले बघा रिकाम जागा, तर त्याने हे स्टेप लिहिलेली नाही. तुम्ही पण लिहायची गरज नाही, पण आता लिहिलेली असू दे ती. 5 × 5 गुणिले, आता एक्सच्या ऐवजी काय लिहायचं आहे, तुमच्याकडे एक्सच्या ऐवजी काय आलेलं 3 आलेलं आहे. 5 गुणिले 3 याला चौकट करायचे आहे. 5 × 3 + 3y = 9. गडबड करावं याचे नाही. तुम्हाला एक्स जागेवर 3 लिहायचं आहे. पुटिंग एक्स इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. एक्स बरोबर 3 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये भरली. एक्सच्या ऐवजी 3 लिहायचं. 5 × 3 + 3y = 9. हा, आता या ठिकाणी त्यामध्ये 3 साठी सोडले होते बघा. पुढं तुम्हाला काय सांगितलं, पुढे डायरेक्ट दिले बघा त्यांनी 3y = 9 मायनस. आता हा गुणाकार किती आला, 5 × 3 = 15 आला. इथं 15ची स्टेप लिहिलेली नाही. लिहिले असं तरी चालेल, काय चुकीचं नाही. 15 इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार आहे बघा. इथं 5 3 काय येणार आहे, 15 येणार. 15 + 3y = 9. ही स्टेप त्याने लिहिलेली नाही. आपल्या उदाहरणामध्ये 15 लिहिलेलं नाही बघा. 15 + 3y = 9. तुम्हाला हे y काढण्यासाठी 15 इकडे घ्यावं लागेल. 3y = 9. हे प्लस आहे, ते झालं -15. 9 - 15. आता त्यांची स्टेप बघा बरं. तिने 9 - 15 साठी चौकट ठेवलेले, 15 साठी चौकट ठेवलेली आहे. 3y = 9 - 15. हे रिकाम जागा सोडलेले. इकडे therefore चिन्ह करायचं, म्हणून चिन्ह या बाजूला करा. 3y = 9 - 15. आता हा भाग बेसिकचा भाग आला. या 9 ला चिन्ह अधिक आहे, 15 ला वजा चिन्ह आहे. प्लस मायनस, अधिक वजा. अधिक वजा काय करतो आपण, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. 15 मधनं 9 गेल्यावरती 6 उरले आणि चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं, म्हणजेच -6. काय आलं, -6. ही पण रिकाम जागा सोडली बघा. -6 -6. आता 3y इकडे आहे, तर तुम्हाला 3 इकडे भागिले घ्यावे लागतील. 3 इकडे भागिले घ्यावे लागतील. therefore y = -6/3. 3 × y आहे 3y. 3 इकडे गेल्यावर भागिले झालं.
रिकामी जागा कसं सोडलेली आहे? रिकामी जागा -6 साठी सोडलेली आहे, -6 साठी सोडलेली आहे. आता भागाकार करा, हा किती आला? देअरफॉर y इज इक्वल टू, हे प्लस आहे, हे मायनस आहे, प्लस आहे, वजा आणि अधिक, भागाकाराला वजा, अधिक वजा, वजा अधिकचा भागाकार वजा असतो. मायनस प्लस डिव्हिजन इज मायनस. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, इथं वजा 2 आलं आणि ही तुमच्या ठिकाणची रिकामी जागा आहे बघा. ही या ठिकाणची रिकामी जागा आहे. आता खाली उत्तर काढले बघा बरं. आन्सर XY बरोबर. त्याने खाली सेपरेट खाल्लेली आहे बघा. आपण असंच उत्तर लिहायचं आहे. XY गोल कंसामध्ये लिहिलेलं आहे. XY, हा पुन्हा बरोबर चिन्ह, पुन्हा गोल कंस. आता रिकामी जागा सोडलेली आहे. पहिल्यांदा Xच लिहायचं असते. आपलं X किती आलेला आहे? 3 आलेला आहे. 3 स्वल्पविराम, स्वल्पविराम. तुमचं काय आलं? 3 आलेलं आहे. y काय आलं तुमचं? -2 आलेलं आहे. -2, 3 -2. त्याची पुढे काय लिहिलं बघा बरं. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं मराठीत दिलेलं आहे. इज द सोल्युशन ऑफ, इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स, सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स, solution of given equations is the solution of given equations. असे पहिली ऍक्टिव्हिटी किंवा पहिल्या आपलं कृतीपत्रिकेतला पहिला जो आहे कृती करायची. या पद्धतीनं तुमचा पान नंबर 4 वरचा पहिला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी संपतोय. काय शंका आहे का बघा? काय शंका आहे का?